मुलांनो, वर्ग समीकरणे या प्रकरणामध्ये आपण वर्ग समीकरण सोडवण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला. त्यामध्ये आपल्याला उकली म्हणजेच मुळं मिळतात. वर्ग समीकरणाच्या बाबतीत अनेक विविध घटकांचं अध्ययन केल्यानंतर आज आपल्याला असा एक विचार करायचा आहे की वर्ग समीकरणांचा व्यवहारांमध्ये व्यवहारीय प्रश्न, जटिल किचकट असे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग होऊ शकतो का, या दृष्टिकोनातून आज आपण प्रयत्न करू. वर्ग समीकरणांचे उपयोजन. आता हा जो घटक आहे तो उपयोजनात्मक घटक आहे. उपयोग काय? तर वर्ग समीकरणे ही संकल्पना किंवा वर्ग समीकरणे व्यवहारातील प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडतात. आणि मग या घटकाचा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला सर्वांना एक सूचना आहे. आपण वर्ग समीकरणे सोडवण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. त्यामधली पहिली पद्धत म्हणजेच अवयव पद्धत. त्या पद्धतीची उजळणी हा घटक सुरू करण्यापूर्वी सर्वांनी करायची आहे. अवयव पद्धत सर्वांची परफेक्ट असलीच पाहिजे. प्रत्येकाला ती जमलीच पाहिजे. त्या पद्धतीचा उपयोग या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये स्वतंत्र दोन राशींसाठी दोन चलांचा उपयोग होत असतो. इथं मात्र तुम्हाला एकाच चलाचा वापर करायचा आहे. चलाची कोटी दोन असते पण चल मात्र एकच असते. असं असल्यामुळे वर्ग समीकरणामध्ये ज्या दोन राशींचा उल्लेख होतो त्यामध्ये लहान राशीबद्दल x मानायचा आहे आणि दुसरी राशी xच्याच रूपात तयार करायची आहे. ते उपयोजन कसे करतात ते पाहूया. दैनंदिन जीवनात अनेक बाबी उकल करण्यासाठी वर्ग समीकरणे उपयोगी पडतात. हीच बाब आता आपण अभ्यासणार आहोत. उदाहरण 1. तिवसा येथील श्री रत्नाकर राव यांच्या शेतातील काटकोन चौकोनाकृती कांदा चाळीच्या तळाची लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटर जास्त आहे आणि कर्ण हा लांबीच्या 1 मीटर जास्त आहे. तर कांदा चाळीच्या तळाची लांबी रुंदी काढा. वरील उदाहरणात कांदा चाळीच्या तळाची लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटरने जास्त आहे. तर कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटरने जास्त आहे. म्हणून या ठिकाणी आपण चल रुंदीसाठी मानू शकतो. म्हणून कांदा चाळीच्या तळाची रुंदी x मीटर आहे असे मानू. म्हणून लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटरने जास्त आहे म्हणजेच ती x अधिक 7 मीटर होईल. तर कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटरने जास्त आहे म्हणजेच तो x अधिक 8 मीटर होईल. पायथागोरस प्रमेयावरून कर्णवर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग x अधिक 8चा वर्ग बरोबर x वर्ग अधिक x अधिक 7चा वर्ग x अधिक 8चा वर्ग a अधिक b कंसाचा वर्ग या सूत्राने काढू शकतो. x वर्ग अधिक 16x अधिक 64 बरोबर x वर्ग अधिक x अधिक 7चा वर्ग x वर्ग अधिक 14x अधिक 49. x वर्ग अधिक 16x अधिक 64 बरोबर 2x वर्ग अधिक 14x अधिक 49. आता सर्व पदे समीकरणाच्या एका बाजूला घेऊया. x वर्ग अधिक 2x वर्ग डाव्या बाजूला आल्यानंतर वजा 2x वर्ग होईल. अधिक 16x अधिक 14x डाव्या बाजूला आल्यानंतर वजा 14x अधिक 64 वजा 49 बरोबर 0. या ठिकाणी बेरीज वजाबाकी केल्यानंतर वजा x वर्ग अधिक 2x अधिक 15 बरोबर 0 हे वर्ग समीकरण मिळेल. पण वर्ग समीकरणाचे सुरुवातीचे पद कधीही ऋण ठेवायचे नाही. म्हणून या ठिकाणी ऋणपद कॅन्सल करण्यासाठी सर्व पदांची चिन्हे बदलू. x वर्ग वजा 2x वजा 15 बरोबर 0. मिळालेले वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवताना पहिले पद गुणिले शेवटचे पद करता येईल. मग पहिले पद 1 गुणिले शेवटचे पद वजा 15 तर यांचा गुणाकार वजा 15 येईल. वजा म्हटल्यानंतर 1 अवयव अधिक आणि 1 वजा, त्यामुळे 15चे अवयव वजाबाकी 2 येईल. अशा प्रकारे पाडले असता ते 3
आणि -5 हे पडतील. मग आलेले अवयव मधल्या पदासाठी घेऊ शकतो. x वर्ग अधिक 3x वजा 5x वजा 15 बरोबर 0. या ठिकाणी सामायिक घटक काढल्यानंतर x कंसात x अधिक 3 वजा 5 कंसात x अधिक 3 बरोबर 0. एक म्हणून x अधिक 3 x वजा 5 बरोबर 0. x अधिक 3 बरोबर 0 किंवा x वजा 5 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 3, x बरोबर 5. परंतु x बरोबर वजा 3 ही किंमत अग्राह्य आहे, कारण रुंदी कधीही ऋण नसते. म्हणून x बरोबर 5. म्हणून कांदा चाळीच्या तळाची रुंदी 5 मीटर व लांबी x अधिक 7 म्हणजेच 5 अधिक 7 बरोबर 12 मीटर. अशा प्रकारे कांदा चाळीच्या तळाची रुंदी 5 मीटर व लांबी 12 मीटर होईल. उदाहरण क्रमांक 2. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. आता या उदाहरणात चल कोणासाठी मानता येईल, तर आपल्याला प्रगतीचे आजचे वय काढायचे आहे, म्हणून प्रगतीचे आजचे वय x वर्षे मानू. आता आपल्याला तिचे 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार दिलेला आहे, म्हणून 2 वर्षापूर्वीचे वय म्हणजेच 2 वजा करून x वजा 2 वर्ष होईल आणि 3 वर्षानंतरचे वय x अधिक 3 वर्ष होईल. आता आपण दिलेल्या अटीनुसार वर्ग समीकरण तयार करून घेऊ. तर अटीमध्ये प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे आणि 3 वर्षानंतरचे वय यांचा गुणाकार 84 दिलेला आहे, म्हणून x वजा 2 गुणिले x अधिक 3 बरोबर 84. आता आपण या ठिकाणी वरील 2 कंसांचा गुणाकार करून घेऊया. गुणाकार करताना पहिल्या कंसातील पहिल्या पदाने गुणून घ्या. मग गुणाकार x वर्ग अधिक 3x होईल. त्यानंतर दुसरे पद वजा 2 याने गुणल्यानंतर गुणाकार वजा 2x वजा 6 होईल. म्हणून x वर्ग अधिक 3x वजा 2x वजा 6 बरोबर 84. आता या ठिकाणी 3x वजा 2x केल्यानंतर x येईल, म्हणून x वर्ग अधिक x वजा 6 बरोबर 84. आता 84 ला बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेतल्यानंतर ते वजा होईल, म्हणून x वर्ग अधिक x वजा 6 वजा 84 बरोबर 0. म्हणून x वर्ग अधिक x समान चिन्हांची बेरीज केली असता 84 आणि 6 यांची बेरीज 90 येईल, म्हणून x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0. आता वरील वर्ग समीकरणामध्ये पहिले पद गुणिले शेवटचे पद केले असता गुणाकार वजा 90 येईल आणि वजा 90 चे अवयव पाडताना अधिक 10 आणि वजा 9 असे अवयव. आता आलेले अवयव मधल्या पदाबद्दल लिहिले असता तयार होणारे समीकरण x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. म्हणून x कंसात x अधिक 10 वजा 9 कंसात x अधिक 10 बरोबर 0. या दोन गटामध्ये सामायिक x अधिक 10 येईल, म्हणून x अधिक 10 दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. आता या ठिकाणी 2 कंसांचा गुणाकार 0 येतो, म्हणून x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर 9. आता या ठिकाणी x ची एक किंमत ऋण आलेली आहे, म्हणून x नॉट इक्वल टू वजा 10 म्हणजेच वय ऋण नसते, म्हणून x बरोबर वजा 10 ही किंमत अग्राह्य आहे, म्हणून x बरोबर 9 ही किंमत ग्राह्य होईल. म्हणून प्रगतीचे आजचे वय 9 वर्षे आहे. अशा प्रकारे उदाहरणांचा सराव संचमधील उदाहरणे सोडवून करू शकता.